नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू झाली असून दोन्ही पक्षांनी महापौर पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. महापालिकेत सत्तेचा निम्मा वाटा मिळावा यासाठी 50-50चा फॉर्म्युला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. 2.5 वर्षासाठी शिंदे सेनेला महापौरपद मिळावं अशी त्यांनी मागणी केली असून इतर कमिट्यामध्ये देखील निम्मा वाटा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच व्हावा अशी मुंबईकरांची भावना असल्याचंही शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. आता इतिहासात पहिल्यांदाच मिळणार असणारं महापौरपद भाजप सोडणार का? शिंदे यांची मागणी मान्य होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकाचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री 5 दिवसाच्या दावोस दौऱ्यावर गेले आहेत. तर इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याच विषयावर चर्चा केली आहे. महापौर पदाचा मोठा पेच या निमित्ताने पाहण्यास मिळतोय. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही महापौर कोण होणार हे देवाच्या हाती आहे असं म्हणत बहुमत हे चंचल असतं असं सांगत राजकीय गोंधळ उडवून दिला. मुंबई महापालिकेचे निकाल लागल्यानंतर राजकारण आणखी तापलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर अचानक 29 नगरसेवक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. मुंबईचे महापौरपद 2.5 वर्ष मिळावे तसेच महापालिकेतील महत्त्वाच्या समित्या मिळाव्यात म्हणून भाजपवर हा दबाव निर्माण केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 89 जागा जिंकलेला भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे सेनेची मदत घ्यावी लागणार आहे. दोन्ही पक्ष युतीत लढले, भाजपला चांगल्या जागा मिळाल्या तर शिंदे सेनेचे 29 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कमी नगरसेवक असले तरी शिंदेंकडून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आता हा सगळा पेच निर्माण झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून आमच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आहेत. आमच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून निर्णय घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. जर मागणी असेल तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील. याबद्दल जी काही चर्चा करायची आहे ती माध्यमामध्ये होत नसते, पत्रकारांसोबत होत नसते, ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. तर आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकनाथ शिंदे यांनी केलेली मागणी भाजप मान्य करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.